कृष्ण सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राम तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा राम तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम
विचार वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिला जीव खाणे उत्तम भोगिला जीव खाणे पर उपकारिणी पर निंदा पर उपकारिणी पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन निल्या जीवन बना माझे शांती रूपे नोहे कोणाचा वाईट शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक उत्तम भोगील जीव खाणे हो पारकुमाई हो पारकुमार हरि 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 हो पारकुमाई हो पारकुमार हो पारकुमार जोडुनी आधान जोडुनी आधान उत्तम व्यवहार जोडुनी आधान धन धन नियाधान
विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उदास विचारे विचारे वेच करी गती तो एक पावेल उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल विचार तोच करी तोच करी वेच करी वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती उत्तम भागील जीवकानी उत्तम भोगील हरी जीवकानी उत्तम उत्तम भोगील जीव खानी जीव खानी उत्तम जीव खानी जीव खानी उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील भोगील जीव खानी उत्तम भोगील भोगील जीव खानी वाह कृष्ण वाह जय हो क्या बात हे उत्तम
उत्तम भोगिल उत्तम जय हो वाह कृष्ण महाराज उत्तम भोगिल जीवकानी उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम ची गती उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम भोगिला जीवकानी जीवगानी उत्तम भोगिला जीवगानी उत्तम भोगिला जीवगानी उत्तम भोगिला जीवगानी उत्तम भोगिला उत्तम भोगिला जीवगानी उत्तम भोगिला जीवकानी उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम ची गती उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम ची गती तो एक पावेल उत्तम ची गती भजन करा भरलेली मंडळी टाळी वाजून वरदा हरि
जनाबाई माता की जय, गुरु मोतीराम महाराज की जय, मारुति महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, पर उपकारिणी पर निंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, भूतदया गायी पशुचे पालन, तानिल्या जीवन वना माझी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, लोकाभिरामम् रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे, प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची आसुता, चरणावरी ठेवोनी माथा, साष्टांगाता दंडवत, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, हरी दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या
तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या दंडवत तुझ्या पाया तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर बोला कुंडली उत्तम व्यवहारी उदास विचारी विच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला अभंग यच्च या भूतलावर तुम्हामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजणारी देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु ज्ञानांचे राजे अलंकापूर निवासी ज्ञानीश प्रिय तुकोबरा यांचा गात्यातील 6 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा भौतिकांच्या पाठांतरातला नाच्या प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. अभंगावर प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरीही सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित नवे नवे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अतिशय अल्प कालावधीमध्ये गरुड झेप घेतली, कृष्ण महाराज नुसती प्रसिद्धीच मिळवली नाही तर प्रसिद्धी सोबत लोकप्रियता तेवढीच मिळवली आहे का? लोकप्रियता प्रसिद्ध भरपूर असतात, पण सर्व प्रसिद्ध असणाऱ्यांची लोकप्रियता असेल सांगता येत नाही. प्रसिद्धी वेगळी आणि लोकप्रियता वेगळी आहे का? महाराजांनी या छोट्याशा गावाचं नाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फुरकळस नेऊन पोहोचवलं, पण त्याबरोबर लोकप्रियता एवढी कमवली आहे का? अरे ज्या बापानी लेकरासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून राबून एवढी इस्टेट त्याला सोडली, वैभव त्याच्यासाठी कमवलं, ती मुलं बापाचं नाव घ्यायला तयार नाहीत. पण आमच्या काशीनाथ महाराजांचा फोटो हृदयावर कोरणारी तरुण पिढी महाराष्ट्रामध्ये सध्या आहे बरं का. हृदयावर. तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे दादा नामदेव भाऊ इकडे एक मिनिट. अरे आम्ही ऐकून होतो तर आजपर्यंत छत्रपती शिवरायांचे हातावर त्याला काय म्हणतात, स्टिकर स्टेटस काय असतात, आणि हात बघा तिकडे, हात दाखवा, हे हात दाखवा, हे दाखवा, श्री विठ्ठल. ही लोकप्रियता कुणाच्याही नशिबात नसते, पण ती काशीनाथ महाराजांनी अतिशय विठ्ठल विठ्ठल आणि काशीनाथ महाराजांच्या अथक परिश्रमातून त्यांची दोनही बंधू माधवराव आणि विश्वनाथ भाऊ, त्यांचे चुलते त्र्यंबकराव नारायणराव माने, या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आज या नूतन ग्रह प्रवेशानिमित्ताने, वास्तुशांती निमित्ताने आजची ही सेवा आहे. या अनुषंगाने उपस्थित जमलेली संपूर्ण गुणीजन मंडळी, गायनाचार्य आपल्या परभणी जिल्ह्याचे भूषण असणारे आमचे भास्कर महाराज सोन्नेकर आहेत. इकडे आमचे समाधान महाराज, परिसरातील सर्व भजनी मंडळ, हे आमचे गावातील भजनी मंडळ आहेच. मनमत महाराज आहेत, थोडं मॉनिटर. विशेष आपल्या परिसराचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं भूषण असणारे, जेव्हा जेव्हा कृष्णा महाराजांचा मृदंग ऐकायला मिळतो विठ्ठलराव, तेव्हा तेव्हा काहीतरी आगळं वेगळं नवीन ऐकायला मिळतं बरं का. नाही तर बरीच मृदंग वादक आहेत, तिथं कथा कधी घाणं काय म्हणतात त्याला, दहा, तेवढंच दहा एवढंच आहे. पण महाराष्ट्रामध्ये अल्पवयामध्ये एवढं मोठं नाव आपल्या परभणी जिल्ह्याचं मृदंग क्षेत्रामध्ये सध्या झळकत आहे, ते फक्त कृष्ण महाराजांच्या निमित्ताने ऐका. मी नेहमी सांगत असतो, परभणी जिल्हा अनेक मृदंग वादकांची नावं मोठं करून गेला आहे का कालांतराने. याच्या आधी काजळे भाऊ होते, बरीच मंडळी आहेत, स्वामी आहेत, पण आज तरुण वयामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये आकाशाच्या उंचीचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे कृष्ण महाराज आहेत. त्यांनाही धन्यवाद. इकडं गावचं भूषण असणारे, जिथं सार्थक तिथं कीर्तनकाराचं गायकाचं सार्थक होते आहे का, असे आमचे दिगंबरदाजी आहेत. पुन्हा आज विशेष म्हणजे कीर्तन हे चित्रीकरण शूटिंग, खरं सांगू का, बाकी कोणत्या गोष्टी शूटिंग करण्यापेक्षा कीर्तन शूटिंग करून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आमचे विठ्ठलराव रंगे पाटील आपल्या श्री विठ्ठला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खेडोपाड्यापर्यंत हे कीर्तन ते पोहोचणार आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सर्व महाराजावर प्रेम करणारी आप्त इष्ट मित्र मंडळी, माता मावल्या, छोटे बालक, ज्येष्ठ मंडळी, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे का. काहींना प्रश्न पडला असेल,
वास्तू शांती निमित्ताने भजन कीर्तन होम हवन करण्याची गरज का असावी याचं कारण सांगतो. ज्या भूमीवर ही वास्तू निर्माण झाली त्या भूमीवर पूर्वी काय काय घडलं त्या घरामध्ये वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला माहित नसतं का. अनादी काळापासून इथं काय काय घडत आलं या वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या घर मालकाला माहीत नसतं. आणि म्हणून ही भूमी दोषयुक्त आहे की दोषमुक्त आहे की घर मालकाला याचा पत्ता नसतो, माहीत नसतं. आणि म्हणून दोषयुक्त भूमी असेल तर त्या घरामध्ये वास्तव्य करणाऱ्याला शेवटपर्यंत सुख मिळत नसतं का. दोषयुक्त असणाऱ्या भूमीला दोषमुक्त करण्यासाठी कथा कीर्तन करण्याची गरज आहे का. नामचिंतन घडलं पाहिजे. जगामध्ये दोषच एवढे नाहीत कृष्णा महाराज जेवढी ताकद भगवंताच्या नामचिंतनात. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती गो नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे. 2-3 महिन्याचे असं आहे का होय भागवतराव. किती जन्माची जळतील पापे जन्मांतरी. जन्मांतरीच पाप नाहीस करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात असल्यामुळे वास्तू शांती निमित्ताने भगवंताचं चिंतन घडावं म्हणून हरी कीर्तन आहे. विठाला विठाला कारण भूमी दोष भूमी महात्मे, संग दोष संग महात्मे, अन्न दोष अन्न महात्मे. आदरणीय आमचे माधव महाराज आहेत बरं का. आता त्यांच्या समोर म्हणजे कीर्तन चाकोरीत करावं लागतं आहे का. बाकी कोणाला पटो अथवा न पटो तुमच्यासारख्या एका महात्म्याला जरी कीर्तन पटलं तरी बस झालं. आमची CAT झाली समजायचं आहे का नाही का. हे महत्व आहे. संग दोष संग महात्मे, अन्न दोष अन्न महात्मे, भूमी दोष भूमी महात्मे. अन्नाचा महिमा आहे का. अन्नाचा महिमा चोरी करणाऱ्याचं अन्न खाल्लं तर चोरी करण्याची इच्छा होती का नाही. भजन करणाऱ्याच्या घरी वारकऱ्याच्या घरचं अन्न खाल्लं तर भजन करण्याची इच्छा होती महाराज आहे का. हे अन्न दोष अन्न महात्मे. हो संग दोष संग महात्मे आहे का. म्हणून चौघाचं अन्न कधी खाऊ नये शास्त्र सांगतं. चौघाचं, गायकाचं, वादकाचं, कीर्तनकाराचं, शूटिंगवाल्याचं. आम्ही एवढे पापी आहेत का नाही. मग राजाचं अन्न खाऊ नये, वाईट मार्गाने मिळवल्याचं अन्न खाऊ नये, वेश्येचं अन्न खाऊ नये का. हो हे असे 4 वेश्या, राजा, चोर, वाईट मार्गाने कमवल्यालं एवढ्यांचं अन्न खाऊ नये का. मग दुर्योधन राजा होता पण भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेले नव्हते. कुणाकडे गेले मग. बड़े बड़े मंदिर काम के, बड़े बड़े काम के भाव अगर नहीं पावे चलो विदुरा घर जा उद्धव जी, चलो विदुरा घर जा उद्धव जी चलो विदुरा घर जा, उद्धव जी चलो विदुरा घर जा. भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाचं अन्न खाण्याचं टाळलं आणि विदुर काकाच्या घरी गेले का. राजाचं अन्न सेवन करू नये शास्त्र सांगताय का. वाईट मार्गाने कमवल्याचं, ज्याने वाईट मार्गाने कमवलेलं आहे त्याचं अन्न खाऊ नये. अन्न दोष अन्न महात्मे सांगतो आहे का.
अन्नाचा महिमाच आहे. जसं अन्न खाल्लं तशी बुद्धी होते, जसं पाणी पिलं तसं मन तयार होत आहे का. पण शुद्ध सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. सेविता सात्विक अन्न असे. एका गावामध्ये काशीनाथ महाराज 85 वर्षाचा म्हातारा ब्राह्मण होता. 85 वर्षाचा इमानदार. 85 वर्ष त्या गावाची सेवा केली, पूजा अर्चा केली, पण जन्मामध्ये कधी शितुळीचा सडा चोरण्याची इच्छा झाली नाही का. पण एक दिवस त्याच गावामध्ये चोरी करणारा एक व्यक्ती 12 वर्ष चोरी केली, पण पोलीसच्या हाताला कधी लागलं नाही पहिल्यासारखं. 12 वर्ष चोरी केली पण पोलीसच्या हाती लागलं नाही. एक दिवस 12 वर्ष संपल्यानंतर बायकोला चोरी करताना सांगून गेला. अगं म्हणला, हे बघ, एक तप झालंय आपलं. किती? एक तप झालं चोरी करण्यामध्ये. पण जन्मात कधी पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ आली नाही. एवढी देवाची कृपा आहे म्हणला भगवंताची. एक काम कर, मी निघालो चोरीला, पण तू आता आपल्या गावातल्या ब्राह्मणाला बोलव, घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेव, काय लागल ते देवबापाला दान धर्म कर म्हणला. मी निघालो, चोरीला निघालं. बायकोनं गावातल्या ब्राह्मणाला बोलवलं, सत्यनारायणाची पूजा केली. ऐका काशीनाथ महाराज, आता तिथं काही कमीच नव्हतं ना. हो, 2000ची नोट होती पूजेला. पांढरी चेअर मध्ये सत्यनारायण सुरू झाला. याला सत्यनारायण म्हणतात. 2000ची नोट असल्यावर आवाज असा असते बरं का. आणि फाटकी 10ची नोट असली की मग उरकत आहे. अमुक तमुक तमुक सांगून ऐका. सत्यनारायणाची पूजा झाली. बसायला थाट होता. हो, रांगोळ्या काढलेल्या, अगरबत्त्या लावलेल्या, असे फुलन, एवढे हारण, हेन तेन सगळं ऐका. बसायला पाट, पाटीला पाट, ताटाला पाट, पोटाला पाट, पुन्हा ताटावर सगळं पदार्थ काय साधे होते काय. होय, श्री बालाजीचा बेत ऐका. श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, बटाटा वडा, कांद्याची भजी, लोणचं, पापड, तुम्हाला जे जे आठवतंय तेवढं नामदेवराय जेवायला. चांदीची वाटी, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, सगळं चांदीचं आहे का. आणि त्यामध्ये गुलाबजामची वाटी होती सोन्याची. वाटी कशाची होती? सोन्याची. घरामध्ये दुसरं कोणीच नाही. 85 वर्षाच्या ब्राह्मणाने विचार केला, ताट चांदीचं आहे, वाटी चांदीची आहे, फुलपात्र चांदीचं, गुलाबजामची वाटी सोन्याची आहे. उचलून बघितली, 1/2 किलोची वाटी होती. किती किलोची? 1/2 किलोची. कितीची झाली सांगा ना. तिकडे त्यांच्या हातात आहे बाबा, माझ्या हातात काही नाही का. 1/2 किलो सोन्याची वाटी उचलून बघितली. बोला, घरात कोणी नाही, एकटीच मावशी बिचारी आहे का. विचार केला, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर जाता जाता त्या ब्राह्मणानं ती सोन्याची वाटी आपल्या झोळीत टाकली, घराकडे निघाला. थोडक्यात घर राहिलं. एकाएकी मनात विचार आला, देवा, 85 वर्ष गावामध्ये राहिलो, पण सुतुळीचा सडा चोरण्याची इच्छा झाली नाही. आज वाटी चोरण्याची इच्छा का बरं व्हावी? का झाली असेल वाटी चोरण्याची इच्छा? आणि म्हणून मनात विचार आला, ज्या घरचं आपण अन्न खाल्लं ते अन्न तर वाईट मार्गाने कमवल्याचं नसेल ना. आणि म्हणून पुन्हा रिवर्स गिअर टाकला. त्या मावशीला विचारलं, मावशी काय देऊ बाप्पा, एक विचारा ना. अहो, 85 वर्षामध्ये काही चोरण्याची इच्छा झाली नाही. आज तुमच्या घरचं अन्न खाल्लं आणि जाता जाता वाटी चोरण्याची इच्छा व्हावी. त्या मावशीने सांगितलं, महाराज काळजी करू नका, मालक अशा रोज 5-25 वाट्या घेऊन येते घरी. आहे का बंद असते आहे का, घेऊन जा अजून एकदा. तसं नाही. पण 85 वर्षामध्ये चोरी करण्याची इच्छा झाली नाही, आज चोरी करण्याची इच्छा का व्हावी? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल? बोला ना बाबा, तुमचे मालक नेमकं कोणतं काम करतात? ती म्हणजे हेच काम करतात, चोऱ्या करायचं आहे का? उत्तर मिळालं,
चोरी करून मिळवल्याचं अन्न खाल्यामुळे आज 85 वर्षामध्ये कधी सुतळीचा सडा चोरला नाही, पण आज वाटी चोरण्याची इच्छा झाली, कारण अन्न तसं होतं. देखताची चिंतन धावे, देखताची चिंती मन धावे, बैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी. पैसीच होय बुद्धी. बैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी. हे देखताची चिंती मन धावे, देखताची चिंती मन धावे. देखताची चिंती मन धावे. बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. मी जसं अन्न खाल्लं तशी बुद्धी तयार होते आहे का? तुम्हा सर्वांना प्रसंग माहिती आहे, एक प्रसंग माहिती आहे दाजी. दुर्योधनानं दुःशासनाला आदेश दिला, प्रकरण महाभारतातले. कौरवे पांचाळे सभे माझी आणिली, वस्त्र हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे. द्रौपदीचं पहिल्यांदा लक्ष गेलं सभेमधल्या 180 वर्षाच्या भीष्माचार्यांकडे. ऐका, आणि द्रौपदीने प्रश्न विचारला, आचार्य काय पोरी मी हारल्या गेली का? म्हणजे माझ्या आधी माझे 5 पती जुगारात हारल्या गेले, ते कौरवांचे दास झाले, मग परतंत्र्यात गेलेल्या माझ्या पतीला मी स्वतंत्र द्रौपदीपणाला लावण्याचा अधिकार उरतो का? त्यावेळेला आचार्यांनी उत्तर दिलाय का, पोरी तुझं खरं असलं तरी मी तुला न्याय देऊ शकत नाही, कारण मी यांचं खाल्लंय. कुणाचं खाल्लंय दादा? ओ साहेब, कुणाचं खाल्लं? यांचं खाल्लंय. कारण ज्याची खावी पोळी, मग हे वाईट मार्गाने कमवण्या वाईटाचं दुर्जनाचं अन्न खाल्लं, म्हणून त्यावेळेला न्याय निवाडा करण्याची बुद्धी चालली नाही. म्हणून भीष्माचार्यामध्ये ताकद होती महाराज. अरे एक शब्द जरी बोलले असते ना, खबरदार दुःशासन, तरी द्रौपदीचं वस्त्रहरण थांबलं असतं, पण म्हातारं एक शब्द बोललं नाही. ज्या वेळेला अर्जुनाच्या बाणावर पडले, अर्जुनाच्या बाणावर, पांडुरंग दादा अर्जुनाच्या बाणावर पडले, धर्मराजाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागले, तेव्हा द्रौपदी हसली. भीष्माचार्याने विचारलं, पोरी का हसलीस? काही नाही म्हणे, सहज हसली. हे बघ, कुलवान घरच्या स्त्रिया सहज हसत नसतात, कारण हसण्याचं काही नाही म्हणे. सहज विचार करत होते. कोणत्या गोष्टीचा? ज्या वेळेला मला दुःशासन ओढत आणत होता त्यावेळेस तुम्ही एक शब्द बोलला नाहीत. आज बाणावर पडला तरी माझ्या धर्मराजाच्या प्रश्नाचं उत्तर देता या गोष्टीचं मला नवल वाटलं. त्यावेळेला उत्तर दिलं भीष्माचार्याने, पोरी खरं सांगू, त्यावेळेला न्याय निवाडा करण्याची बुद्धी चालली नाही, कारण वाईटाचं अन्न खाल्लं होतं. आहे का? आज माझ्या अर्जुनाच्या बाणानं शुद्ध झालो, म्हणून धर्माच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. म्हणून ऐका, अन्न नेहमी चांगल्याचं खाल्लं पाहिजे. ऐका, जसं अन्नदोष अन्न महात्मे, संगदोष संग महात्मे महाराजांना सांगितलं. ऐका, म्हणून संगती करताना नेहमी चांगल्याची करावी. संगत करना बडोन की हे बढ़त बढ़त जाए,
गजे के माता जा बैठे मनमानी सुफल खाय. मोठ्याची संगती करायची. आता बाकी काही नाही, पण आता आमच्या सारख्या माने महाराजांची संगती करायची म्हणजे कर्नाटक, आंध्रा तिकडं नाही का. मैत्री कधी कुणाची होईल सांगता येत नाही. आणि या 2-4 महिन्यामध्ये माझ्यापेक्षा बसलेल्या सर्व मंडळीला चांगलं माहीत झालं. एकेकाळचे कट्टर विरोधक जीवलग मित्र झाले का नाही? होय, झाले काय? कुठले? पाकिस्तानचे म्हणा, घ्या झाले का नाही? एकमेकाच्या विरोधात बोंबलणारे सुद्धा एका खुर्चीवर बसले. कोण कधी गळ्याला गळा लावील आणि कोण कधी गळा कापेल हे सांगता येत नाही. सध्याची परिस्थिती आहे का? हो, परिस्थितीच वाईट आहे. त्या काळ एवढा वाईट आहे. समाजाचा स्वभाव असा आहे, कृष्णा महाराज, सध्या लोक गरज पडली रुई सारखं नरम होतात. गरज पडली रुई सारखं नरम होतात आणि गरज संपली सुई सारखं टोचायला लागतात. समाज लोकच सध्या आहे का? काय चालू होतं आपलं? संघ. एका गावामध्ये माने महाराज शेळीची आणि हत्तीनीची मैत्री होती. कुणाची? शेळीची हत्तीनीची मैत्री. आणि मैत्री कुणाची होईल सांगता येत नाही का. फुरकळस मधल्या दोघे होत्या, निघाल्या हो तारकळस सोडणं. समोर हत्तीन 15-20 फुटाची हत्तीन, ही 2.5-3 फुटाची शेळी तुर 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 चालली आहे का हायवे रोड ना ऐकलं. मागून हत्तीनं विचारलं, शेळी काय ताई अशी तुरु 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 काय चालायला लागली? म्हणजे मग काय करू? अगं बस म्हणजे माझ्या पाठीवर. ती म्हणली तुम्ही केवढ्या मी केवढी, असं कसं शक्य? अगं मी असताना काळजी का करतीस? उचललं सोंडेनं ठेवलं पाठीवर. कोण? हा, कोणाला ठेवलं? गलबेदाजी. हा, शेळीला. निघाल्या पुन्हा तारकळ सोडणं. झालं काय? नेहमी 2.5 फुटाचा पाला खाणारी शेळी आज हत्तीनीच्या पाठीवर बसून 15 फूट झाडाचा शेंडा खाऊ लागली आहे का? याला म्हणतात संगत करना बडोन की बडत बडत जाय. संग महात्मे. तसं भूमी महात्मे रामायणामधला प्रसंग आहे. हो, ते सुंद उपसुंद माहित आहेत ना, त्यांच्या रक्तानं माखलेली भूमी. आणि त्या भूमीवर रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण म्हणजे थोड्या वेळासाठी आले होते का. पण त्या वेळेला दोघांच्या बुद्धीमध्ये वेगवेगळे विचार चालू होते. रामचंद्र प्रभू विचार करत होते, हा 14 वर्ष माझ्या सोबत नेमका कशाला आला असेल? कदाचित याच्या मनात असा विचार असेल, रामाचं काही बरं वाईट झालं तर सीता आपल्याला मिळेल म्हणून या हेतूने हा आला असेल ऐका. आणि लक्ष्मणजीच्या मनामध्ये विचार चालू होते, विनाकारण मी वैभव बायको सगळं सोडून इथं का आलो असेल ऐका. असा मनात विचार त्या भूमीपुरता पुढे गेले. दोघाच्या मनामध्ये तो विचार गेला निघून. पश्चाताप आहे का. लक्ष्मणाने विचारलं, दादा स्वप्नात कधी असा विचार येत नव्हता, आज असा विचार का आला असेल? प्रभूने सांगितलं, लक्ष्मणा तुझाही दोष नाही माझाही दोष नाही, ही भूमी दोष आहे. या भूमीमध्ये हो रक्ताने माखलेली भूमी आहे 2 भावाच्या. आणि म्हणून त्या जागेपुरता आपल्या मनामध्ये असा वाईट विचार आला का संगदोष संग महात्मे, अन्नदोष अन्न महात्मे, तसं भूमिदोष भूमी महात्मे. म्हणून अनादी काळापासून या भूमीवर काय काय घडलंय या माने परिवाराला याची कल्पना नाही. दोषयुक्त असणाऱ्या भूमीला दोषमुक्त करण्यासाठी आज कीर्तन भजनाची ही गरज आहे. विठाला विठाला तीन क्षेत्रामध्ये 3 गोष्टीला फार महत्व आहे का. परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे, शरीरामध्ये पित्त आणि संसारामध्ये वित्त. कळते ना हे? वित्त वित्त आहे का. हो, चित्त नसेल तर काय उपयोग नाही महाराज. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामे
तरी ते भेटतो. काही काही मंडळी कीर्तनाला घाई येतात माने महाराज, घाई येतात. चला म्हणजे महाराजांनी केवढं मोठं सुंदर घर बांधलंय, कीर्तन आहे म्हणजे, भजन आहे, अन्नदान. आता ह्या महाराष्ट्रातली भरपूर मंडळी येणार आहे. घाई आता हे इकडं शेलूर, मानवत, पाथरी, जिंतूर तिकडून येणारी मंडळी म्हणल्यावर घाई निघाले. कीर्तनाला येऊन बसले कृष्ण महाराज, कीर्तनात बसले. पण कीर्तनात बसल्यानंतर लक्षात आलं आपण घरून घाई आलो, कुलूप लावलं, पण ओढून नाही बघितलं. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसत कीर्तनात झटके घरच्या कुलपाला. हरी जवळी नाही चित्त काय माटी आले प्रेत, काय माटी आले प्रेत, काय माटी आले प्रेत. जवळी नाही चित्त चित्त सहाय्य केले या. म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये चित्ताची गरज आहे, शरीरामध्ये पित्ताची गरज आहे, तसं संसारामध्ये वित्त म्हणजे अर्थाची गरज आहे. खरं सांगू माधव महाराज, ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही का. मी नेहमी सांगत असतो, दुनिया में कोई रंग नहीं कोई ढंग नहीं है का. अरे दुनिया में कोई रंग नहीं कोई ढंग नहीं, जिसके पास पैसा है वरना कोई संग नहीं है का. जिसके पास पैसा है तो सब कुछ है, नहीं तो कोई संग नाही. जगामध्ये समाजामध्ये मान्यता कुणाला आहे? धनवंताला की सर्व मान्यता मान्यता आहे जगी. पैशावाल्याला मान आहे महाराज, पैशावाल्याला. तुमचा खिसा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तुमच्या अवताल भोवताल लोक असतात. वा किसनराव, वा भास्करराव. पैसा संपला की गेलं सगळं आहे का. माणसाची नाव पैसा बदलतो महाराज, पैसा बदलतो दाजी. अजिबात पैसा नसू द्या. लोक म्हणतात ए परश्या, काय म्हणतात, ए परश्या. थोडं गेलं महाराजांच्या संगतीत लागलं, गाडीवर काम करायला लागलं. महाराज 1001 रुपये देऊ लागले. प्रत्येक गावातले कीर्तन ठेवणारे पांडुरंगदाजी सारखे 1001 रुपये, 2000 रुपये रोज पडू लागला. 60,000 रुपये महिना. एका वर्षात तर असा गावात बंगला बांधला महाराजांना शेजारीच आहे का. परश्या म्हणणारे लोक त्याला परसराम म्हणून लागले. काय म्हणून लागले आता, परशु. पुन्हा महाराज म्हणले आता माझ्याकडे नको राहू, पुणे मुंबईला जाय म्हणले. तिकडे गेलं, चांगला बिझनेस टाकला. 2 वर्षात तर गावाकडे आलं महाराज फॉर्च्युनर गाडीमध्ये. गावाकडे आल्याबरोबर आमचे बाळूभाऊ म्हणले, परसराम पाटील उद्या 1200 गाडी घेऊन आपल्या घरी जेवायला या. खरं सांगा, परश्याचा परसराम पाटील कोणी गेला? पैशानं. कोणी गेला? कोण म्हणलं मेवणी आहे का ते? मेवणी ना काय संबंध? पैसा तेरे 3 नाम हे परशा परशु परशुराम. पैसा धनवंता लागली. अरे पैसा वाळ्याने बकरी मरी, बधेगा मी जानी, गरीब की छोकरी मरी कोई न जाने. आहे का, हे गुजराती भाषेतलं मन आहे कुशनराव, तुम्हाला माहित आहे. पैसा वाळ्याने बकरी मरी, बधेगा मी जानी, गरीब की छोकरी मरी कोई न जाने. श्रीमंताची शेळी मेली, श्रीमंताची शेळी मेली. अख्खं गाव विचारायला जाऊ लागलं, पाटील कशी गेली शेळी, कशी मेली शेळी, कशी मेली शेळी, कशी मेली शेळी. माणिकराव शेळी होती 1800 रुपयाची.
पण चहा पाण्याचा खर्च झाला 42,000. किती काय भाव पडली शेळी? 42,000ला शेळी गेली ना. अरे शेळी 1800ची, पण चहा पाण्याचा खर्च 42,000चा गेला. पण त्याच गावामध्ये झोपडपट्टीमध्ये एका गरीबाची एकुलती एक मुलगी मरण पावली. सायंकाळ सूर्यास्त होईपर्यंत कोणी घराकडे फिरकलं सुद्धा नाही का. कृष्ण महाराज घरामध्ये मायबाप रडत होते ऐका. सायंकाळी दोघाही नवरा बायकोनं डोळे पुसले. बायकोनं हातात टिकाव खोरं घेतलं. नवऱ्यानं त्या लेकराचं प्रेत खांद्यावर घेतलं. गावच्या बाजूला गेले. शेतामध्ये बापाने खड्डा खणला. त्या लेकराच्या प्रेताची विल्हेवाट लावली. पुन्हा घरी आले. तांब्या तांब्या पाणी पिला आणि लेकराच्या आठवणीमध्ये रात्रभर ढसा ढसा रडत बसले. अरे दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला तरी चौकशी करण्यासाठी कोणी घराकडे फिरकलं सुद्धा नाही का. उत्तर आहे शेळी श्रीमंताची म्हणून आणि मुलगी गरीबाची म्हणून. एवढा फरक आहे महाराज, एवढा फरक आहे. हो म्हणून समाजामध्ये पैशाला किंमत आहे. सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. आता काशीनाथ महाराजांना महाराज 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 करतात. आता आमचं सारखंच आहे. पण ज्या वेळेला आमच्याकडे काही नव्हतं तेव्हा आम्ही बोललं तरी लोक आम्हाला बोलत नव्हते ऐका बरं का. पांडुरंगाची लोकांना चमक दिसत असते. चमक चमक दिसते पण त्याआधी केलेले कष्ट दिसत नाहीत ऐका. अरे आम्ही रात्र रात्र एखाद्या ट्रक मध्ये प्रवास केला, गाडीमध्ये प्रवास केला, भेटेल ते वाहन पकडलं रात्री बेरात्री. हो पाट पाट घरी यायचो आम्ही. अरे खायचं सुद्धा गाडीमध्ये, हातामध्ये चपाती ठेसा चटणी काय असेल ते ऐका. हे सगळे कष्ट केले. रात्र रात्र जागलो. 3-3, 4-4 वाजता घरी यायचं. रोडवर आम्ही महाराष्ट्रातले संपूर्ण 90% महाराज मंडळी रात्री महाराज मंडळीच आहेत ऐका. पण हे कष्ट कुणाला दिसत नाहीत. पण 4-2 वर्षामध्ये कष्ट करून प्रवासासाठी एखादी गाडी घेतली ना, लोकांचे डोळे महाराज हो त्या गाडीकडे ऐका. गाडी घेतली राव तुला काय माहिती ऐका. लोकांकडे कधी लक्षच द्यायचं नाही. लोकाला चांगलंही पटत नाही, जास्त चांगलं झालेलंही खपत नाही आणि वाईट झालेलंही मीडियम असावं. म्हणून आमचे माने महाराज एवढे हुशार आहेत. मी म्हणलं महाराज गाडी बदलायची म्हणले रोहिदास बुवा आणि ते बोलणं पुन्हा एवढं गोड आहे, साखर फिकी आहे. काय करायचं रोहिदास बुवा म्हणले. आता घराकडे बघितल्यानंतर कोणी म्हणेल का. आता खरं सांगू कष्टाने कमवलेले महाराज त्याचा आनंद वेगळा असतो ऐका. त्याचा आनंदच वेगळा असतो. आज एवढं महाराष्ट्रभर नाव झालं, आज सगळ्या गोष्टी मिळाल्या ऐका. अरे ज्याचं चित्त निर्मळ आहे, ज्याचे विचार चांगले आहेत, हो त्याला ज्ञानोबा आहे काहीच कमी पडू देत नाहीत ऐका. काहीच कमी पडू देत नाही. सगळं आलं, प्रतिष्ठा आली, हो महाराष्ट्रभर नाव आहे, घर झालं, बैसाला गाडी झाली, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे तेवढं सुंदर आणि स्वच्छ अंतकरण आमच्या काशीनाथ महाराजांचं आहे बरं का. कीर्तनकार भरपूर आहेत पण याचं त्याच्या संघ जमत नाही, त्याचं याच्या संघ जमत नाही. पण अजात शत्रू असणारा कीर्तनकार महाराष्ट्रामधला एकच आहे, त्यांचं नाव काशीनाथ महाराज आहे. माझं तर बऱ्याच जणांसोबत खटकलेलं आहे सध्या आणि महाराष्ट्राला माहीत आहे बऱ्याच जणांना आहे का. हो कारण स्वभाव तसा आहे आमचा, तिरपट नाही का. हे बघा तिरपट मला हे सुद्धा तिरपट झालं बघा. विठाला विठाला गरीब को पूछो ना कोई आएगा, बड़ों की हो तो बड़ाई, गरीब को पूछो ना कोई. अरे हनुमान कितनी ही गिरी उचले लेकिन गिरधर कहे ना कोई. वाह. गिरिधर लाल ही पदवी हनुमंतरायाला शोभत होती का किसनराव तुम्हाला. कुणाला गिरिधर लाल पदवी कुणाला आहे. देवाला. बरं काय गरज आहे का.
गोपाळांच्या काट्या घामागर झाले गोपाळ सगळे वडजा वाकड्या हो सीताम्या मधुमंगल सगळे सगळे गोपाळ असे घामागर झाले काट्या लावल्या काट्या आहे का आणि कॅमेरा लावायचे हो फोटोच्या टायमाला आलं हे कोण हे किसनराव आलं काठी नाही करंगुळी लावली करंगुळी तरी दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली गिरीधर लाल अरे अख्खा द्रोणागिरी रात्रीचा आणला द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला द्रोणागिरी पर्वत उचलून आणला तरी हनुमंतरायाला गिरीधर लाल कोणी म्हटलं नाही का अरे गरीब की हो बडोन की होत बडाई गरीब को पूछना कोई हनुमान किती गिरी उठाए लेकिन गिरीधर कहे ना कोई ही पूर्वी पासून आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी आहे का म्हणून समाजामध्ये धनवंताला किंमत आहे आणि शास्त्र सांगतं दुसरा पुरुषार्थ आहे धर्म अर्थ आहे का धन जरूर कमवा पण ते कसं कमवायचंय ही नीती जगद्गुरु तुकोबारे सांगतात गावचं रथ नाही मनमत दादा हा आहे का ओळख बरं तुम्ही तरी ओळख ठेवली वाळून तर विसरून गेली आमचे बाळू भाऊ आहे का ती मला आता आल्या मुलाली महाराज कुठलेत मला पाकिस्तानचा आहे का ज्याला डोळे नाहीत त्यानं बिचाऱ्याने ओळख ठेवली आणि डोळ्यावाले विसरून गेला आहे का चला काय चालू होतं आपलं कीर्तन चालू होतं बरोबर ठीक आहे
कसं मिळवायचंय शास्त्र सांगतं, नीती सांगितली तुकोबारांनी. उत्तम व्यवहाराने धन मिळवायचंय. उत्तम व्यवहाराने मिळवायचे म्हणजे मग बाकी व्यवहार बरेच असतील आहे का? तुम्हाला सगळ्याला माहित आहे व्यवहारामध्ये आपण म्हणतोच ना ब्लॅक आणि काळ पांढरं म्हणतो का नाही. वाईट म्हणजे चांगला मार्ग आणि ब्लॅक म्हणजे लोक महाराज त्याचं काय हो त्याचं काय महाराज त्याचं काय त्याचा पैसा काय कष्टाचा थोडाच आहे. कोणता पैसा आहे म्हणतात ब्लॅक. हा 2 नंबरचा आहे म्हणजे 2 नंबरचा. तुम्हाला माहिती आहे का इटलराव? ते म्हणजे मग हा असता आता मी कॅमेरा घेऊन त्याला फिरलो असतो आहे का. उत्तम व्यवहार धन ऐका. अरे वाईट मार्गाने कमवलेलं धन जास्त वर्ष टिकत नाही का. 10 वर्ष टिकत असं 10 वर्ष. हो लोकांनी किती का पाहणं द्या काय बघा महाराज म्हणजे काय हो आम्हाला गाडीचं टायर बदलणं म्हणून हे 6 महिन्याला गाडी बदलतंय. बदलू दे फक्त 10 वर्षच बदलणार आहे. 11वं लागलं की तुझ्या दारात जर्मनचं ताट घेऊन येणार आहे का. हो कारण अन्यायो पार्जितम द्रव्यम 10 वर्षांनी तिष्ठते आहे का. हो 11वं लागलं की नाशाला पावतं नाशाला. ते यायला लागलं की नारळाच्या पाण्यासारखं येतं, जायला लागलं की कवटाच्या फळावणी जात आहे का. कवटाच्या फळावणी जात. यायला लागलं नारळाचं पाणी. सासरवाडीला एकटंच असतं जावाई. एकुलता एक जावाई. बायकोला भाऊ नाही एकटंच. इकडं चुलत्याला लेकरू बाळ नाही एकटंच. पुन्हा तिकडं मावशीकडं कोणी नाही एकटंच. बापाला एकटंच समजायचं नारळातलं तिकडचं येतं इकडचं येतं तिकडं सासरवाडीचं सगळीकडं नारळातलं पाणी. आणि जायला लागलं कवटाच्या फळावणी जातं. कवटाचं फळ हत्तीला खाऊ घाला, हत्ती ते तसंच खातं फोडत नाही. तसं खाऊ द्या आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच टाकून देत आहे का. काही काही लोक म्हणतात महाराज म्हणजे काय हत्तीला काय फायदा आहे म्हणजे अहो हत्तीने हे फळ फोडलंही नाही तसंच गिळलं दुसऱ्या दिवशी तसंच बाहेर काढलाय का. मग हे फळ फुटलं नाही मग हत्तीला काय फायदा आहे. फायदा विचारणाऱ्याने ते फळ फोडून पाहावं. ते फळ फोडून पाहिलं त्या फळामध्ये गर राहत नाही. गर गेला कुठून. फळ तर फुटलं नाही आतला गर गेला कुठं हत्तीला विचारा त्यालाही सांगता येत नाही. तसं जायला लागलं कवटाच्या फळावणी जातं. घर मालकालाही कळत नाही नेमकं कुठं गेलाय का. असं होऊ नये म्हणून उत्तम व्यवहार्य शब्द वापरला. हो उत्तम व्यवहार्य म्हणजे ऐका चांगल्या मार्गाने कमवायचं कष्टाने कमवायचं आहे का. कुणाचं मन दुखवायचं नाही. हो कुणाचं बळच हिसकून घ्यायचं नाही. जे आपल्या कष्टानं मिळवलंय त्याला म्हणायचं उत्तम व्यवहाराने. आणि असं उत्तम व्यवहाराने मिळवलेले धन शास्त्र सांगतं उदास विचारे वेच करी. सत्पात्री दान करायचंय. बरं महाराज धनाविषयी कोणी उदास होतं का. होय होत. हा तुम्ही धनाविषयी उदास व्हायचं म्हणजे ते शेवटच्या वेळेला कामाला येत नाही हे समजायचं. आणि धनाचं काम कसं आहे माहित आहे का. हो जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत आपले तुपले असतात पुन्हा कोणी नसतं. खरं सांगा शेवटच्या वेळेला कामाला येते का. धन किती कमवलं तरी कामाला येतं का. होय भागवतराव सोबत येत असलं तरी घरचे येऊ देतात का. काल परवा मुंबईचं प्रकरण सांगतो. मुंबईचा व्हिडिओ बघितला माने महाराज मी तुम्ही पण सांगत जा. म्हातारं मेलं आणि त्या म्हाताऱ्याच्या कानात माझ्यासारखे ते काय म्हणतात त्याला बिग बाळी होती बरं का. ती 1 तोळ्याची बिग बाळी. माधव महाराज श्रीमंत म्हातारं मुंबईचं मेलं. म्हाताऱ्याला खाली टाकलं. 2 मुलं शेजारी. म्हातारी जवळ गेली. आता म्हाताऱ्याला आंघोळीला बाहेर काढणार इतक्यात म्हातारीचं लक्ष कानाकडे गेलं. म्हातारी विचार करू लागली. म्हातारं तर गेलंय म्हणले पण जाता जाता 60-70 हजाराचं वाटोळं करायला लागलंय. पण म्हातारी हुशार होती. म्हातारी ती फुरकळचीच होती आहे का. इथलीच होती. इथल्या म्हाताऱ्या हुशार आहेत आहे का. तिने विचार केला काढा म्हणायचं नाही आणि सोबत जाऊ द्यायचं नाही. समाज जमल्याला शेजारी मुलं रडायला लागले सुना रडायला लागल्या आणि म्हातारीनं रडणं सुरू केलं. पण म्हाताऱ्याच्या पायाजवळ गेली. तिथं जाऊन बसली. पायाला हात लावला आणि हात लावून म्हातारीने रडणं सुरू केलं आहे का. किसन महाराज
पायाला हात लावला, म्हातारीने रडायला सुरुवात केली. पाया जोडा कसा सोबत होता माय, असं रडू लागला. लोकांचं लक्ष कृष्ण महाराज पायाकडे गेलं. आता वर्णन थोडं वर सुरू झालं. टेरिकॉटच्या धोत्राशिवाय कधी नेसला नाही ग माय. कंबरवर वर्णन गेलं. चांदीच्या करदुड्याशिवाय जमलं नाही ग माय. हळूहळू तिला ठेशनला जायचं होतं. ठेशनला हो नेहरू शर्टाशिवाय कधी घातला नाही. गळ्यात कशी साखळी सोबत होते बापा. इथपर्यंत थांबली. शेवटचं स्टँड राहिलं होतं कृष्णा महाराज काळी चारला. अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. इथं थांबल्या. आजूबाजूचे लोक म्हणाले रामभाऊ काय शामराव, अरे म्हाताऱ्याच्या कानात बिगबाळी तशीच राहिली, घ्या काढून. घेतली काढून. काय बघायला लागले माझ्याकडे आहे का? भूषणे ही घेते काढून भूषणे ही घेते हरी भूषणे घेती काढून हो भूषणे घेती काढून दुनिया देती यमाची हाती दुनिया देती यमाची हाती भूषणे ही घेती काढून भूषणे ही घेती काढून हे बांधोनिया देती यमाची हाती घेती काढून घेती काढोनिया. अरे आराम के सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं. अरे मतलब के सभी लोग दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, अरे वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं आहे का. जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत समाज आहे का. म्हणून हे सोबत येत नाही आणि तसं हे टिकणार आहे नाही. म्हणून त्या धनाविषयी उदास व्हायचं हे शेवटच्या वेळेला कामाला येणार आहे. खोटं आहे. खोटं आहे. खोटं कळालं की त्याच्याविषयी आसक्ती राहत. तुळशी वृंदावन होतं. दारात महात्मा आला. आई घरात किचनमध्ये स्वयंपाक करू लागली. त्या महात्म्यानं मधुकरीसाठी आवाज दिला. तुळशी वृंदावनाजवळ एक रुपया पडला होता. माधव महाराज तो महात्मा रुपयाजवळ गेला. शेजारी लेकरू खेळू लागलं. ते लेकराचं लक्ष गेलं. ते म्हणला बाबा मधुकरीला आला पण आता हे पैसा हंतय म्हणला. त्यानं दारातून आईला आवाज दिला, मम्मी. काय रे पिंट्या, एक बाबा आलाय दारात, बाबा येऊ दे, रोज येतो मधुकरीला. अगं पण ऐक ना, काय झालं? तुळशी वृंदावनाजवळ उभा आहे. मग तिथं एक रुपया पडला नाही का? ते रुपया उचलाय निघाला. आई म्हणली उचलू दे, 4 दिवसापासून पडलाय तो रुपया, खोटा आहे. खोटा म्हणल्यावर रिवर्स गिअर टाकला बाबानं. का? आता खोटं कळालं. तसं हे धन खोटं आहे, सोबतच्या वेळेला येणार नाही असा विचार केला तर त्या धनाविषयी उदास होतो माणूस. आहे का? उदास झालं काय करायचंय? सत्पात्री दान करायचंय. महाराज, उत्तम व्यवहाराने मिळवलेलं धन सत्पात्री दान केलं, याचा फायदा काय? फायदा एकच, उत्तमाची गती तो एक पावेना. हो हो
उत्तमाची गती तुम्ही तसा आवाज काढला ते कम काढणार नाही तसा आवाज तो एक पावेल उत्तमची गती शब्द आहे उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाली एकंदरीत 4 खाणे आहेत किती खाणे आहेत श्वेदज जारज अंडज आणि उद्बीज या 4 खाण्यापैकी उत्तम खाणी कोणती आहे होय ते म्हणले आम्हाला माहित असतं तर तुला बॉम्बला आणलंय का बरोबर आहे ना हे बघा अंड्यापासून जन्म झाला त्याला अंडच म्हणायचं जमीन फाडून बाहेर आले त्याला उद्बीज म्हणायचं बरोबर आहे घामापासून जन्म होतो त्यांना स्वेदज म्हणायचं आणि गाईचं वासरू लेकरू जन्माला येतं त्याला जारज म्हणायचं खरं सांगा या सर्वांमध्ये उत्तम खाणी कोणती आहे मनुष्य अरे ज्या देहाची इच्छा स्वर्गातल्या देवानी करावी स्वर्गीची अमर इच्छिताची देवा अरे मृत्यू लोकी व्हावा जन्मावा आमा म्हणून उत्तम खाणी पण महाराज म्हणले का हे बघा उत्तम खाणी कोणत्याही खाणीमध्ये जन्माला येऊ पण उत्तम खाणीमध्ये ऐका हो उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील मुंबईला पांडुरंग महाराज 1.5 लाखाच्या गाडीमध्ये एसीच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर माणसं कमी आणि कुत्रे जास्त असतात कोण असतात होय साहेब तुम्ही बघितलं का नाही 1.5 कोटीची गाडी एसीची पुढं सीटवर कोण असतंय हा त्या कुत्र्याला खायला महाराज गुड्डी बिस्किट असतात नामदेवराव आमच्या पोरायला पार्लेजी 25 वर्षापासून तेच आहे म्हातारी मिली ती पार्लेवरली पण अजून बिस्किटचे पुढे तेच आहेत ऐका ओ बिस्किटचा पुडा त्या कुत्र्याला नवीन टॉवेल असतं रोज क्रिश्चन महाराज शॅम्पून आंघोळ घातल्या जाते आहे का खायला हा पुन्हा झोपायला असे मस्त एसीची रूम असते जगामध्ये कुत्रे तेवढेच आहेत का आमच्या गावाकडचं कुत्रं दारात आलं तर माणूस हातात पडून ते हाणतंय कुत्र्याला त्या कुत्र्याला तेवढं का समजायचं पाठीमागं काहीतरी चांगलं कमवलंय म्हणून आज उत्तमची गती तो एक पावेल आहे का अरे कुत्रे भरपूर आहेत भरपूर कुत्रे आहेत पण जे कुत्रा हो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होता त्या कुत्र्याचं नाव वाघ्या त्याची समाधी आहे का उत्तम भोगील जीवकाने घोडे भरपूर आहेत पण महाराष्ट्रातला संपूर्ण वारकरी समाज ज्या घोड्याच्या पायावर नतमस्तक होतो तो घोडा फक्त महाराष्ट्रात एकच घोडा आमच्या माऊलींच्या समाधी सोहळ्यातला घोडा समजायचं उत्तम भोगील जीवकाने पण महाराज तोच हा कशावरून ओळखायचा अरे म्हणले हो त्याचं अनुमान प्रमाण काढायचं म्हणजे हो अनुमान प्रमाण कोणतं काही काही गोष्टी अनुमान प्रमाण ओळखायच्या असतात एक आंधळ आणि एक धडकं होतं बरं का महाराज सूरदास महाराज आणि आंधळे माणसं एवढे चतुर असतात डोळ्यावाल्याला कधी विकून येतात सांगता येत नाही एवढे हुशार आणि आंधळे माणसं स्वतःचा हात दुसऱ्याच्या हातात देत नाही दुसऱ्याचा हात आपल्या हातात घेतात बरोबर आहे का नाही बरोबर आहे दोघं निघाले फुरकळस गावाच्या शेजारी आले फुरकळच्या शेजारी मस्त रोडच्या काटाला 100 भोपळे लागले होते वेलाला ते डोळ्यावाला म्हणला आंधळ्या म्हणला काय दादा 2-3 भोपळे घेऊन येतो म्हणला कोणी दिसत नाही डोळ्यावाल्याला आंधळ म्हणला कोणी दिसत नाही म्हणलं कोणीच नाही कुत्रा असं बघ ना मला कुत्रही नाही
कोणी काठी घेऊन आहे का? मला अजिबात नाही. काही कंपाऊंड वगैरे केले का? मला आर काही तसं नाही म्हणला. कोणी दिसत नाही. 100 भोपळेत मला गावच्या शेजारीच. आंधळ म्हणला आणू नको भोपळं. डोळ्यावाला म्हणला का? ते भोपळे कडू आहेत म्हणला. कशी इथं? ते म्हणला बाप जन्मी दोघं पहिल्यांदा गावात आलो तुला काय माहित? जाऊन बघ म्हणला. डोळ्यावालं गेलं, एक भोपळं चाकून बघितलं, खरंच कडू होतं. डोळ्यावालं म्हणला ए आंधळ्या, मला काय तुला कसं कळालं म्हणला हे भोपळे कडू आहेत म्हणून? कधी तू आयुष्यात पहिल्यांदा आला? आंधळा म्हणला साधी गोष्ट आहे रे, म्हणजे अनुमान प्रमाण काढायचं. गावच्या शेजारी वेशीच्या जवळ कुत्रं नसताना, कोणी राखणदार नसताना, कंपाऊंड नसताना वेळाला जर 100 भोपळे लागले असतील तर ती भोपळे कशी असतील? ती गोड असते तर फुडकळस मधल्या म्हाताऱ्यांनी वेल तोडून नेले असते घरी. भोपळे नाही. ज्या अर्थी 100 भोपळे वेलाला आहेत त्या अर्थी ते कडू आहेत. तसं तोच हा कशावरून? त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण कसं आहे भास्कर महाराज? परोपकारी मेरे सिस्टीम चांगली असल्यावर निघतात आमची. नाहीतर हे जिथं महाराज आमच्या दिगुदाजीने जरांगे पाटलाचा आवाज महाराष्ट्रभर घुमवला तर आमचं काय होय? सगळ्या सभा आपल्या इकडे झाल्या का जरांगे पाटलाच्या? ते माईक सिस्टीम हीच होती बरं का. मग हे आमच्यासारख्याचं भाग्य म्हणावं लागतं. सार्थक झालं आमचं नाही का. इथं सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन करू. 5 ते 10 मिनिटात सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे आपल्याला. बरीचशी मंडळी धरून आलेले आहेत. जेवण झालं पाहिजे. उन्हाळ्याचा दिवस आहे. सर्वांनी ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी एकदा हात वर करा. वा वा. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती वेगणी आहे का. आपण चिंतन करायचे आपल्याला. चिंतन आज ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. तिकडे वट्यावर बसलेले आचारी फक्त चपात्यावाल्या महिला मंडळाने नाही करायचे, बाकी सगळ्यांनी करा. बिचाऱ्यांनी जर हात वर केले तर चपात्या खायला मिळतील का आपल्याला? कमी पडत. हे बघा, ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत इमानदारीने सांगतो जाणार, काही होणार. मोठ्या प्रेमानं भजन. हरी का नाम ले 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 तू ले ले हरी का नाम, तू ले ले हरी का नाम. विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा
हे बघा आदरणीय महाराज आलेत. एकदा मुखाला नाव येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं असं संत सांगतात. अनंत जन्मीचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखे हरी. मग आम्हाला कीर्तनामध्ये भजन करा म्हणावं लागतं, तरी सुद्धा तुम्ही भजन करत जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. तुम्ही कीर्तनात जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसाल तर मग काय तिकडं येड्या बाबळीत गेल्या म्हणणार आहेत सर्वांनी सर्वांनी बसलेल्या मंडळीने. पांडुरंगा 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 पांडुरंगा. अरे बाबा कीर्तनकार गायक आहे, आवाज चांगला आहे, त्यांच्या समोर तुम्ही पांडुरंगा फुक्कीच घालेली एखाद्याला असं म्हणतात. हा ते आहे का जेवायला चांगलं आहे ना. बघा ना पांडुरंगा पांडुरंगा जीव गेल्या म्हणे आहे का. तसं नाही, प्रेम असलं पाहिजे भजनात, प्रेम असावं. प्रेम नसेल तर उपयोग आहे का. आहे का उपयोग विठ्ठलराव. प्रेम बिन भजन नाका बिन मोती अर्था बिन पोती वाचुनी काय. फक्त पुरुष मंडळीनं म्हणत होता. हा पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. मामू एक नंबर भजन करो. तू ले मामू तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. काय टाळी वाजायली बाबा तुमची. काय भजन करायले पांडुरंगा बुक्क्या घालावायला एक एक माहिती. प्रेमानं भजन पुरुषांपेक्षा महिला मंडळ करतात. बघा बघा आता कशा खुल्ल्या बघा ना. आता बघा भजन तुम्हाला बघायचं का इथं नाही तरी खरं सांगा आवाज कुणाचा अनुभव आहे घरी आवाज कुणाचा आहे. हो पाटील काय नाव आहे आमचं. जावाय बरं जावाय जरी असले तरी घरी जावायचा आवाज कुणाचा आहे. माणूस कुणी असू द्यावा. आदमी कितना ही खतरनाक हो तो बाहर घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. किती मोठा साहेब असू द्या ऑफिस लटलट कापतं साहेब आले साहेब आले. साहेब घरी गेला की मी आहो कुणा पुढं जावया पुढं नाही घरी घरी. हा कारण तुम्ही कितीही कोणत्याही क्षेत्रात असू द्या महाराज. आमच्या कृष्णा महाराजांना कितीही चांगला मृदंग वाजू द्या कीर्तनामध्ये 25,000 बक्षीस येतं त्यांना कधी कधी. घरी गेले होते बायकोला सांगतात अगं आज असा मर्दंग वाजवला काय 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 समाज 25,000 रुपये बक्षीस दिलं मला. त्यांची बायको म्हणते तुमच्या थापा लग्नाच्या आधी मला माहीत होत्या कशा आहेत तर म्हणते का नाही. कितीही भास्कर महाराजांना चांगलं गायन करू द्या ना घरी गेल्या बायकोला असं सांगावं असं हसून काय गायन केलं. बायको नाक वाकडं करून म्हणते तू ह्या चाली मला कॉलेजला माहीत होत्या कशा होत्या. शाळा शिकली नाही का. कितीही कीर्तनकारांना घरी सांगू द्या ती म्हणते तू हे ज्ञान मला पाजळायचं. वकिलाची बायको म्हणते कायदा शिकवायचा. पोलिसाची बायको म्हणते हा धाक दाखवायचा नाही. मास्तराची बायको म्हणते धडा शिकवायचा. तुला शिकविते म्हणते धडा आहे का. घरी कुणाचा आवाज आहे आपल्याला तिथलं काय घेणे देण्या घरचं कीर्तनात बघायचं आहे. तुमचा आवाज बघितला ना आता आता माता माऊलींचा आवाज बघा. हे बघा कमी पडायचं नाही. हो परमार्थ टिकून ठेवलाय आमच्या माता माऊल्यांनी. बिचारे आज महादेवाच्या मंदिरात गेल्यानं रिकाम्या हातानं जात नाहीत. कीर्तनाला जाताना रिकाम्या हातानं नाही. आता काशीनाथ महाराजांच्या घराच्या कीर्तनाला आल्या पण अजिबात रिकाम्या हातानं नाही. आता जाताना पाया पडताना मध्ये पूजेजवळ 100 कसे हसायलेत बघा ना. सर्वांनी भजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. मग
पांडुरंग विठ्ठला हरी ओ विठ्ठला हो पांडुरंग 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 हो पांडुरंग 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 तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा पहिलंच बर होतर बाबा पहिलंच बर आहे का नाही हा पहिलंच बरोबर हो बारकुमाई आचरण सांगितलं महाराज पर उपकारी नेने परनिंदा उपकार पुण्य हे कशाला म्हणायचं अरे अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम दोयम परोपकार पुण्य आहे पापाय परपीडनम परोपकारी जीवन जगतो याच्यासाठी दुसरं पुण्य नाही म्हणून संतांचा आग्रह आहे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार निंदा कुणाचीच करत नाही हे बघा निंदा केली भागवतराव नरकाला जावं लागतं कुठं टरकाला नाही नरकाला कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा सच्चा तो बैकुंठ जावे झूठा नरक में बैठा सच्चा तो बैकुंठ जावे झूठा नरक में बैठा सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसी की निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की निंदा करायची नाही निंदकाच्या घरी सगळं पाप येते महाराज हो म्हणून निंदा करायची नाही म्हणजे महाराज आता कळालं तुम्ही म्हणता उत्तम व्यवहाराने धन मिळवायचं उत्तम व्यवहाराने म्हणजे काय करायचं म्हणजे तुम्ही काय करता शेती मग शेतीच्या भांडवला बीज भूमी नांगरू आणि या भांडवलाच्या आधारू म्हणजे याच्या माध्यमातून जे धन मिळवलं त्याला म्हणायचं ते कोणतं आहे भूत दया गाई कुक्कुट पालन कुक्कुट पालन आहे का होय जावे बापू भूत दया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी काही काही माणसं जास्त शिकले म्हणतात महाराज दूधही सारखंच आणि अंडेही सारखीच काय काही म्हणतात संडे हो या मंडे दुधासारखे माणिकराव पवित्र अंडे दुधासारखं अंड पवित्र असतं तर ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत लिहिलं नसतं का पायपा अंड पवित्र आणि अरे ऐका म्हणून पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी मुलगा कसा असावा याचं सूत्र तुकोबारीने सांगितलंय जरा लक्ष द्या मुलगा कसा असावा किशन महाराज खरं सांगू का आज हे घर भागून हा बंगला बघून खऱ्या अर्थाने आनंद कोणाला वाटला असता ना तर आमच्या काशीनाथ महाराजांच्या वडिलांना वाटला असता ऐका बरं का खरा आनंद त्यांना वाटला असता पुत्राच्या विजयन पिता संतोषित जाई पुत्र विजयाचा खरा आनंद कोणाला असतो तो बापाला असतो एवढं वैभव आमच्या काशीनाथ महाराजांना अल्प वयामध्ये मिळवलं महाराज पण ज्यांनी बघायला पाहिजे ते नाहीत ऐका आज वडील असते कडकडून मिठी मारली असती माझ्या लेकरानं माझ्या समोर हे वैभव मिळवलंय मायबापाची इच्छा काय असते महाराज मायबापाची एकच इच्छा असते की आपल्या लेकरानं आपल्या डोळ्यासमोर काहीतरी आगळं वेगळं चांगलं कार्य करावं हीच मायबापाला इच्छा असते ऐका अरे काही काही माणसाचे जन्मच्या जन्म गेले महाराज पत्राच्या शेडीमध्ये गेले लोक पण साधी भिंत बांधता आली नाही किसन महाराज भिंत ऐका आज 25-30 लाख रुपयाचं घर बांधलं एवढं सुंदर आहे का हा आनंद वडिलांना झाला असता ऐका पण ते गेले पण जिथं असतील तिथून आज त्यांच्या डोळ्याला हे चित्र पाहून आनंद अश्रूच्या धारा लागल्या असतील माझ्या तीनही चिरंजीवानं माझं स्वप्न पूर्ण केलं आहे का बाप वडील गेलेत महाराज ते हयात असताना कळत नसते आहे का त्यांचा आधार असतो कृष्ण महाराज
मी नेहमी म्हणत असतो, सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी, बापा राहिली रे तुला एक मारायाची मिठी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच काशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. आज महाराजांची वडील असते तर खऱ्या अर्थानं त्यांना आनंद झाला असता हे चित्र पाहून, ऐका. पण मुलगा कसा असावा हे सांगतो महाराज. ज्या बापानं 20-22 वर्षे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी केली, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मजुरीमध्ये आयुष्य गेलं कृष्णा महाराज. मुलं कर्तबगार निघाले हो. रात्र रात्र अभ्यास केला मुलांनी. प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक वर्षी 100 पैकी 100 मार्क मिळवले. अरे रात्र रात्र रोडच्या काठाला पोलच्या उजेडामध्ये अभ्यास केला, कर्तबगार निघाले, क्लासहून अधिकारी झाले मुलं. 2-3 वर्षामध्ये गावाकडे सुंदर असा बंगला बांधला. आहे का, बंगला बांधला, वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं, समाज जेवायला आला. बापाने विचार केला, माझं आयुष्य दुसऱ्याच्या शेतामध्ये राबण्यात गेलं, पण माझी लेकरं कर्तबगार निघाली. आहे का. पण ज्याच्या शेतामध्ये मजुरी केली त्या मालकाला सांगायचं विसरला बाप. सगळ्या पंक्ती झाल्या, शेवटच्या पंक्तीला, माझा आवाज कमी करू नका, दुसरा करा. समोरून गाडी आली महाराज पांढरी. त्या गाडीमधून पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये काळी टोपी घातल्याला, हातात काठी असलेला मारवाडी समाजाचा शेठजी गाडीतून उतरला. बापाचं लक्ष गेलं, बापरे हा तर माझा अन्नदाता आहे. आयुष्यभर याच्याकडे शेतीत काम केलं, पळतच गेला. शेठजीच्या पाया पडला. बाप, शेठजी सांगायचं विसरलो मी, पण तुम्ही फार मोठं अंतःकरण आहे तुमचं. तुम्ही न सांगता न चुकता माझ्या गरीबाच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली हो. शेठजीनं पाठवून हात टाकला आणि सांगितलं, दादा तू आणि मी काय वेगळा आहेत का. चला शेठजी घर दाखवतो. बाप घर दाखवत होता. त्या शेठजीच्या डोळ्याला धारा लागल्या. रामभाऊ काय मला काय परिस्थिती होती, केवढा मोठा बंगला बांधला. त्या बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. रडता रडता बापाने उत्तर दिलं, शेठजी हे माझं काही नाही हो, माझ्या लेकरांची कर्तबगारी आहे. लेकरांची पोरं पळतच आले. हे बघा, हे माझा मुलगा महाराष्ट्रभर कीर्तन करतोय. त्या मुलाच्या समोर त्या शेठजीने डबडबल्या डोळ्यानं हात जोडून सांगितलं, दादा तुझ्या बापासारखा इमानदार बाप जगात दुसरा कोणताच नाही बघ. आजपर्यंत माझ्या शेतामध्ये तुझ्या बापानं काम केलं, साध्या सुतुळीचा सडा सुद्धा चोरी गेला नाही. इमानदार म्हणून फळ तुमच्यासारखी मुलं कर्तबगार निघाले रे. केवढा मोठा बंगला बांधला तुम्ही. त्या मुलांनी डबडबड्या डोळ्याने उत्तर दिलं, शेठजी हे आमचं काही नाही हो, आमच्या बापाची पुण्य आहे, आमच्या बापाची पुण्य आहे. तुकोबारे म्हणतात, मुलं अशी असावी वाढवी महत्व वडिलाचे. आहे का, शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. आज वडिलांचं नाव केलं महाराज ओ काशीनाथ महाराजांनी. माझ्या जागी त्यांनी महाराष्ट्रातला एखादा मोठा कीर्तनकार आणला असता, त्यांनी फोन केला असता तर कोणीही आलं असतं. पण आमच्या तरुण कीर्तनकारामध्ये जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व माझ्यावर तरी काशीनाथ महाराजांसारखं दुसरं कोणीच नाही महाराज. एवढं जीवापाड प्रेम करणार आहे का. तुकोबारे म्हणतात, हे जेवढं मी सांगितलं तेवढं जर केलं ना, याच्यापेक्षा दुसरं कोणतं फळ नाही. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ,
पद बळ वैराग्याचे. पण हे सर्व करत असताना जीवनामध्ये वैराग्यही तेवढं असलं पाहिजे आहे का. आणि म्हणून उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगील जीवकाने जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं मिळवलेल्या धनातून ही वास्तू निर्माण झाली. नक्कीच ऐका. पहिलं धन आहे निरोगी काया, दुसरं धन आहे घर में माया, तिसरं धन आहे पुत्राधिकारी आणि चौथा धन आहे पतिव्रता नारी. घर में माया म्हणजे घर म्हणजे चार भिंतीच्या आतला भाग, याला घर म्हणायचं नाही. बंधूचं बंधूवर जीवापाड प्रेम याला म्हणायचं घर में माया. आणि हे जीवापाड प्रेम आमच्या माने महाराजांच्या घरामध्ये पाहायला मिळतं. जीवापाड प्रेम आहे का. मी मागं सहज म्हणलं महाराज गाडी घ्या, नाही म्हणले माझ्या बंधूची गाडी आहे. काय करायची महाराज गाडी. त्याचंही काम होतं, त्यालाही परमार्थ घडतो, त्याचंही पोट भरतं आहे का. ही भावना आज प्रत्येक भावाच्या मनात असली पाहिजे आहे का. म्हणून आमचे माधवराव असतील, विश्वनाथ भाऊ असतील, आमचे महाराज, ही घरमी माया आहे, एकमेकावरचं प्रेम आहे. एकच विनंती आहे, असंच तुमच्या भावाभावाचं प्रेम शेवटपर्यंत एकमेकावर राहावं हीच पांडुरंगाची मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. शेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय. हरेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिले रे पुरे कामनी भोग गिरावला निवारला भाविसे मना आधी करुणी आरती चक्र पाणी ओवाळती पुरणे सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुरणे तुकावा ही टाळी उभा प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा ते ओवाळती हरिहरति ज्ञान राजा महाकैवल्य दासी साधु संत मनु विदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तरी नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य दासी साधु संत हरि प्रकट बोले ब्रह्मच केले रामा जनार्दने माने मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा दत्तानुमूर्ती पाय दाटव्या मार्ग तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले तशी तुको वाचा भंग रचिले अर्थ तुकारामा गुरुधामा दत्तानुमूर्ती पाय दाटव्या तुकिता तुळणीशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम मूर्ती पाय दाटव्याम अनिल लुटांगण वंदिनी चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमी आणि गण आनंद पूजन भावे वाळेल म्हणे नाम ढोल रखमा ढोबा रखमा भावी माझ्या जन्मजन्मी तुझा पंढरीचा वारकरी संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कलोल पंढरीचा चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान मागणे ते तुझ प्रति आहे पाय पांडुरंगा या संताशी निर्मी याच्यामध्ये ध्यान तुका म्हणे आता उदाहरण हो ऐका. टाळकरी मंडळी खाली बसतील. फक्त 5 मिनिटाच्या आत सगळा कार्यक्रम उरकणारे, कोणीही जागा सोडायची नाही. ज्ञानदेव तुकाराम म्हणून घेतो बरं का दाजी. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडलिक महाराज विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की. सर्वांनी जाग्यावर बसायचं. फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. या पांडुरंगराव.